चला दार उघडा मॅडम. अरे पुल लिहिले, पुल पुश करते. हाय, हमारे चैनल को सब्सक्राइब करिए. हाय, चॅनल को सबस्क्राईब करो, लाईक करो. नमस्कार. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. 5:30. गुड मॉर्निंग पीपल. सकाळचे 5:30 वाजलेत आणि मी जस्ट उठलो आहे, ब्रश वगैरे केलं. आता मी का उठलो आहे, कुठे चाललो आहे, काय करतो आहे आज ते सगळं सांगतो. मला लवकर तयार व्हायचं बिकॉज आय एम ऑलरेडी लेट. आणि एवढं सगळं सामान मला बॅगेत टाकायचं आहे. एवढं सगळं सामान मला या बॅगेत टाकायचं आहे. सो आय बेटर हरी. आणि सुखात आपण झोपली आहे बिचारी बिकॉज ती नाही येते आज. मी एकटं चाललो आहे. बट मी लवकर पॅकिंग करतो अँड देन आय टॉक टू यू इन द कार. सुखादा चल मी निकाल रहा हूँ, ठीक है. गुड मॉर्निंग. 5:44. आता जर तुम्ही विचार करत असाल की हा माणूस एवढ्या सकाळी कुठे चाललाय, तर लेट मी टेल यू, आय एम ॲक्च्युली गोइंग टू भिवाडी राजस्थान. आता तुम्हाला दुसरा प्रश्न पडला असेल की भिवाडी राजस्थान कारमध्ये. मी कारमध्ये नाही चाललो आहे. ॲक्च्युली मी कार फक्त एअरपोर्टपर्यंत घेऊन चाललो आहे. एअरपोर्टला गाडी लावणार आहे अँड देन आय हॅव अ फ्लाईट टू दिल्ली. आता फनी पार्ट हे की मी आजच रात्री परत येणार आहे. येस, आय विल गो टू दिल्ली. मग तिकडून राजस्थान. आय थिंक दॅट इज अराउंड 2 hours 2.5 hours राईड. तिकडे मला एक काम आहे, ते काम करून मी परत दिल्लीला येणार. मग रात्री 11 वाजताची फ्लाईट घेऊन परत घरी येणार. सो इट्स गोना बी अ व्हेरी हेक्टिक डे बट अ व्हेरी एक्साइटिंग वन. आणि आता मी भिवाडीला का चाललो आहे, काय रिझन आहे, ते सगळं तुम्हाला पुढे सांगतो. बिकॉज आय एम नॉट शुअर इफ आय एम अलाउड टू टेल यू ऑर नॉट. फक्त वर सांगितलं तर मला व्हिडिओचंच काम आहे. आय हॅव टू गो देअर अँड शूट अ व्हिडिओ अँड इंस्टाग्राम रील टू बी स्पेसिफिक. आता कुठलं ब्रँड आहे, काय काम आहे, ते सगळं मी बघतो की इफ आय कॅन टेल यू इन दिस व्हिडिओ ऑर नॉट. बट या खूप मजा येणार आहे. तुम्हाला बिहाइंड द सीन्स दाखवतो फॉर सच अ डे. खूप हेक्टिक डे असतं पण मला खूप आवडतं. आणि आता एअरपोर्ट आहे ऑलमोस्ट 15 minutes लांब. आणि माझी बोर्डिंग आहे 6:40ला. टाईम झाला आहे 5:50. म्हणजे मी पोचणार 6:10 आज जाणार. या खूप टाईम आहे माझ्याकडे, काही टेन्शन नाही, आरामात सगळं. आणि आम्ही एवढं चिलमध्ये चाललो आहे कारण माझ्याकडे कुठलाही चेक इन लगेज नाही आहे. फक्त एक बॅकपॅक आहे आणि मी DJ यात्रा पण केलं आहे. सो माझं सगळं प्रोसेस इज गोना बी कम्प्लीट इन लाईक मॅक्स 15-20 minutes. गाडी लॉक केल्यावर पण मी डबल चेक करतो. आय डोंट नो वाय बट आय हॅव दिस हॅबिट. लाईक नेहमी लॉक झाल्यावर पण मी परत हँडल चेक करतो. नाही, इकडे फक्त 2च लिफ्ट आहेत जे सेकंड फ्लोअरवर जातात. हो, ही वर चालली आहे म्हणजे तीच येईल. परत तिकडे जावं लागेल. टाईम झालं 6:15 आणि मी वॉक करून चाललो आहे टुवर्ड्स दी एअरपोर्ट. आणि खूप टाईम आहे माझ्याकडे, ऑलमोस्ट हाफ एन आवर बिफोर द बोर्डिंग स्टार्ट्स. आणि मॅक्स मला आय थिंक 15-20 मिनटं लागतील टू गेट थ्रू ऑल द फॉर्मॅलिटीज. आता ह्याच्यानंतर हा कॅमेरा मी आत टाकतो बिकॉज मला एअरपोर्टवर कॅमेरा यूज करून लॉक करायला खूप ऑकवर्ड वाटतं. आय डोंट नो वाय. सगळे बघत असतात अँड आय डोंट लाईक दॅट. म्हणून कॅमेरा मी आत टाकतो. ह्याच्यात तुम्हाला ग्लिम्स दाखवतो छोटीशी, जे पण असेल ते युझिंग दी आयफोन. आणि फक्त माझं व्ह्यू बघा. आय एम वॉकिंग ऑन दी एरो ब्रिज अँड फॉर सम रिझन काहीतरी बीप होतं आहे. आय थिंक हे बंद आहे म्हणून ते बीप होतं आहे. Right? Thank you so much. दिल्लीमध्ये लँड झालो आहे अँड फर्स्ट थिंग्स फर्स्ट मला पाणी घ्यायचं आहे बिकॉज आय एम व्हेरी थर्स्टी. अँड काहीतरी खायला घ्यायचं आहे ब्रेकफास्ट. कारण ह्याच्यानंतर मी गाडीत बसणार आहे आणि डिरेक्टली जाणार आहे भिवाडीला, विच इज अराउंड 2-2.5 hours अवे. तर आता ती पाणी घेण्यासाठी मी वेंडिंग मशीन यूज करतो बिकॉज इकडे सर्वात स्वस्त पाणी मिळतं. मी तुम्हाला दाखवतो किती प्राईस आहे पाण्याची. हे बघा, फक्त 10 रुपयाचं पाणीची, विच इज द बेस्ट थिंग एव्हर. डायरेक्ट UPI ने पे करू शकतो मी. आणि आता पाण्याची बाटली येईल. डन. पाणी तर मिळालं आहे. आता मी ब्रेकफास्ट काहीतरी घेतो. ॲक्च्युली मी आज टर्मिनल 2वर लँड झालो आहे. नॉर्मली मी टर्मिनल 3 किंवा टर्मिनल 1वर लँड होतो. आणि तिकडे खूप आहे खायला. इकडे जास्त काही खायला दिसत नाही आहे. क्रिस्पी क्रेम आहे, समथिंग वॉट इज फ्लाइंग बाईट्स. बघू सँडविच वगैरे काय मिळालं तर मला सॉर्ट होऊन जाईल. आणि कॉफी पण. खायला तर काही चांगलं मिळालं नाही. पण आता मी चाललो आहे डिरेक्टली कॅबमध्ये कारण मला कॅबवाल्याचा फोन आला की तो थांबला आहे आणि त्याला थांबू देत नाही आहे तिकडे गार्ड्स, कारण तो आत ऑलरेडी आला आहे. तर मी तिकडे जातो, गाडीत बसतो आणि ऑन द वे कुठेतरी थांबू. आणि तसे हा टर्मिनल खूप सॅड आहे. इकडे काहीच नव्हतं, म्हणजे चांगलं काहीच नव्हतं. आय कुड नॉट मेक अ डिसिजन की काय खायचं आहे. बट एनिवे दॅट इज फाईन. आता मला याची गाडी शोधायची आहे. आय थिंक ही समोरची गाडी आहे, इनोवा 30 आणि 36. चलो भैया, एक और बंदे को पिकअप करना है. कहाँ से?
गुडगाव से त्याला गाडीत तर बसलोय आणि ऑन द वे आम्हाला पिकअप करायचं आहे गॉरिशला, हू इज फ्रॉम माय एजन्सी अँड ही इज ऑल्सो गोइंग टू हेल्प मी शूट द व्हिडिओ टुडे. आणि त्याचं घर कुठेतरी गुडगावमध्येच आहे, तर तो म्हणला ऑन द वे तो मला भेटेल. ठीक आहे, हाँ उसका लोकेशन क्या, 1 मिनट रुको मैं उससे लेता हूँ लोकेशन. ब्लॉग म्हणलं तो मराठी वाले में हाय बोलो हाय. पंचगाव. तर आता मी आलो इकडे ब्रेकफास्ट करायला प्रॉपर एक चांगल्या रेस्टॉरंटमध्ये कॉल्ड पंचगाव. आणि मी मागवले मसाला डोसा. माहिती आहे मला दिल्लीमध्ये काहीतरी वेगळं खायला पाहिजे, मला डोसाच आवडतो फॉर ब्रेकफास्ट. हे बघा पराठ्याचा साईज बघा इकडे किती मोठा, खूप जास्त मोठा पराठा आहे. अँड दिस इज माय डोसा. चला मस्त ब्रेकफास्ट झालं आणि आता आम्ही चाललोय त्या लोकेशनवर. ते अजून अर्धा तास लांब आहे इकडून जाणार आणि व्हिडिओ शूट करणार. लेट्स सी इफ आय कॅन शो यू सम BTS ऑर नॉट. शूट आहे प्रोग्रेसमध्ये, मस्त काम चालू आहे. ऑलमोस्ट काम झालं आहे, फक्त एक 5-10 मिनटाचं काम राहिलं आहे. आणि आम्ही लास्ट 2 तासापासून कंटिन्यू शूट करतो आहे. बिन अ व्हेरी प्रोडक्टिव्ह डे. हो फायनली आमचं काम झालं आहे आजचं. आणि टाईम आत्ता आहे, टाईम बघतो काय आहे, 3:24 PM. आम्ही इकडे पोचलेलो अराउंड कितने बजे पाहिजे आपण 12:30. हां म्हणजे 3 तास लागले आम्हाला फक्त एक रील शूट करायला. फक्त एक रील शूट केली अँड वॉज अ व्हेरी फन एक्सपिरियन्स. आता ती रील काय आहे, कुठलं ब्रँड आहे, ते सगळं तुम्ही माझ्या इंस्टाग्राम पेजवर बघा. मी आज काही शोकेस नाही करू शकलो बिकॉज मोस्ट ऑफ द थिंग्स वर नॉट सपोज टू बी शोन. म्हणून मी आज काहीच शूट नाही केलं, फक्त रीलवर फोकस केलं. आणि नाव आवर कॅब इज वेटिंग, विल गो बॅक टू दिल्ली. 2-2.5 तास लागतील दिल्लीला पोचायला. आणि त्याच्यानंतर माझी फ्लाईट आहे रात्री 9:15ला. आधी माझी फ्लाईट होती 11 वाजता रात्री, पण ती मी चेंज केली 9:15ची केली बिकॉज आय फिगर्ड आउट की माझं काम लवकर होणार आहे. म्हणून मी फ्लाईट चेंज करून टाकली. जास्त थांबायचं नाही आहे, घरी जायचं बायकोकडे आणि मग झोपायचं. बट एनिवे सो फार द डे हॅज बीन ऑसम. लाईक मला असे दिवस खूप आवडतात जिकडे काम मेन झालं. अँड दॅट्स द मेन थिंग. काम एकदम आरामात झालं, खूप बाप वाटलं मला. आता मला चहा प्यायची इच्छा होती आहे, तर बघू चहा मिळतं का चांगला. डेंजर गरमी आहे इकडे, लाईक नेक्स्ट लेवल. आम्ही लाईक फक्त 10 मिनटं बाहेर गेलेलो तरी एवढं म्हणजे घाम वगैरे आलं आहे ना. पोचलो मी एअरपोर्टला 6 वाजलेत आणि माझी फ्लाईट आहे 9:15ला. तर माझ्याकडे 3.25 तास आहेत. अँड आय एम गोना गो टू द लाऊंज मे बी. पण त्याच्या आधी मला मेकडीला जायचं आहे, कारण इकडचं मेकडी वेगळं असतं, आपल्याकडचं मेकडी जरा वेगळं असतं इन टर्म्स ऑफ द मेन्यू. तर कपल ऑफ बर्गर्स जे इकडे मिळतात आणि आपल्याकडे नाही मिळत, एस्पेशली चिकन मेकग्रिल. आय डोंट नो हाऊ मेनी पीपल नो चिकन मेकग्रिल. इट वॉज दी OG बर्गर अँड इट इज स्टील अवेलेबल इन दिल्ली. तर कधी तुम्ही दिल्लीला आलात अँड इफ युअर अ मेकडी फॅन लाईक मी, देन यू शुड ट्राय दॅट बर्गर. एकदा परत मशीनमध्ये ट्राय करतो मी, झालं तर बघू. नाव तर बरोबर येतं आहे. हां झालं, इकडे बोर्डिंग पास झालं. डन, बोर्डिंग पास इज युअर. ह्याला मी ब्लर करतो कारण बोर्डिंग पास दाखवायचं नाही कोणाला, त्याच्यामुळे सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन असते. तर तुम्ही पण जेव्हा पण एअरपोर्टला याल, बोर्डिंग पासचं फोटो सोशल मीडियावर टाकू नका, त्याच्यावर सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन असते. देर हॅव बीन अ नंबर ऑफ केसेस वेअर इन पीपल हॅव गॉट पीपल्स पर्सनल इन्फॉर्मेशन बिकॉज ऑफ द बोर्डिंग पास. तर प्लीज बी केअरफुल. पण एनिवे आता मी चाललो आहे मेकडीला. मला खूप भयंकर भूक लागली आहे, कारण सकाळी जो डोसा खाल्लेला त्याच्यानंतर मी काहीच नाही खाल्लं आहे, लिटरली काहीच नाही. आणि मला कॉफी पण पाहिजे. मस्त लाईनीत सगळे प्लेन लागलेत बघा. एअर इंडिया एक्सप्रेस, इंडिगो, एअर इंडिया, इंडिगो, एअर इंडिया एक्सप्रेस, इंडिगो सगळे. हा कुठले अकासा. ओ ऑल एअरलाईन्स एक्सेप्ट स्पाइसजेट. आता मी आलो टर्मिनल 1वर. हा एअरपोर्ट खूपच भारी आहे बिकॉज इट्स अ न्यू टर्मिनल, वे बेटर दॅन टर्मिनल 2. चला आता मी चाललो आहे वर, कारण इकडे वर मेकडी आहे. ऑर्डर झालेला आहे पण खूप गर्दी होती, म्हणून त्याला एक 10 ते 15 मिनटं तरी मला वाटतं लागेल प्रिपेअर व्हायला. तोपर्यंत मी सीट शोधतो आणि आरामात बसतो. ओनली 9% बॅटरी रिमेनिंग. तर कॅमेराची बॅटरी खूप कमी आहे ऑस्मोची, तर त्याला फक्त चार्ज करतो. आता माझ्याकडे पॉवर बँक आहे. पॉवर बँक आय वॉज युझिंग विथ दी आयफोन, पण आता कॅमेरा पण चार्ज करतो. आता मला माहिती आहे की मी जास्त आज व्लॉग नाही केले, दॅट इज बिकॉज आय कुड नॉट शो यू की आज काय चालत होतं. पण आज खूप भारी सेटअप होता अँड एक्सपेक्टेशनपासून खूप बेटर सेटअप होता. तर मला शूट करायला खूप मजा आली. म्हणून 3 तास कसे गेले मला कळलंच नाही की 3 तास मी तिकडे होतो, शूट केलं. आता उद्या घरी जाऊन मी रील एडिट करणार आणि मला कळणार की ते कसं झालं आहे सगळं. बट आय थिंक इट इज गोन बी अ गुड रील. तर तुम्ही नक्कीच बघा वेन एव्हर इट कम्स आउट. आय थिंक नेक्स्ट वीकमध्ये किंवा त्याच्या पुढच्या वीकमध्ये इट विल कम आउट, बिकॉज दिस इज अ ब्रँड कोलॅबरेशन. तर खूप स्टेप्स असतात. आधी मी रील बनवणार, मग अप्रुव्हलसाठी पाठवणार, मग त्याच्यामध्ये चेंजेस येणार, मग परत मी चेंजेस करणार, मग परत अप्रुव्हल होणार. A lot of steps are involved. But anyway, I've had a very nice day so far and hopefully the day will, be even better after this because मी बायकोकडे घरी चाललो आहे. जेव्हा पण मी असं जातो बाहेर, मला सुखदाची खूप आठवण येते अँड
I am very excited to go back home. I'm excited to come for the trip, but I'm even more excited to go back home because I know की घरी जाऊन सुखदाला भेटणार आहे and it's gonna be amazing. Also weekend सुरू झालेला आहे. Today is Friday आणि उद्या सुखदा आणि मी खूप चिल करणार आहे. That's why हा व्लॉग मी आज एंड नाही करणार आहे. उद्या आम्ही काय करतो हे पण तुम्हाला दाखवणार आहे in today's video itself. आलो बाबा आपल्या गाडीकडे. तर गाडी उघडतो मस्त. आणि जर तुम्हाला प्रश्न पडला असेल की गाडी पार्क करण्याचे किती रुपये लागले मला, तर मला लागले 345 रुपीज. मी सकाळी 6 वाजता गाडी लावली अँड ऑलमोस्ट 11:30ला गाडी काढली. त्यासाठी मला लागले 345 रुपीज अँड अप टू 24 आवर्स 345 रुपीजच आहेत, विच इज नॉट अ लॉट. कारण कॅबचे नक्कीच मला जास्त लागले असते. अँड गेटिंग माय कार इज जस्ट कन्व्हिनियंट. तुम्ही मला कॉमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला काय बरं वाटतं, पार्किंग द कार और टेकिंग अ कॅब. लेट मी नो इन द कॉमेंट्स बिलो. हेलो, पति आ गया रे घर पे. हे झालं का पार्किंग तुझं एस्थेटिक टम्बलर मध्ये, स्टॅनली मध्ये. नमस्कार मंडळी, दिस इज द नेक्स्ट डे. मी आता जस्ट उठलोय. टाइम 12:30, म्हणजे मी 12 वाजता उठलो. खूप जास्त झोपलो मी बिकॉज दॅट वॉज मच निडेड. आणि आता आपण कुठे चाललोय सांगतोच. आता कॉफी प्यायला आणि जर आपल्याला नर्सरीला जावं लागलं तर तिकडे पण जाऊ. परवा माझ्या डॅडच्या नवीन ऑफिसची ओपनिंग आहे आणि त्यासाठी आम्हाला खूप कामं करायची, तर ते आहे. अँड ऑल्सो इट्स सॅटर्डे, तर आम्ही चिल पण करणार आहोत. आणि फर्स्ट आय नीड कॉफी इवन शी नीड्स कॉफी. चला मग कुठे जायचं कॉफी प्यायला? दिस इज द वर्स्ट क्वेश्चन ना, कुठे जायचं वगैरे. या पण याच्या आधीचा व्लॉग बोरिंग असणार कारण त्यात फक्त एकटा तू होतास. हां, म्हणून मी आत्ताचा या पुढेचा व्लॉग बघा कसा मस्त असेल. म्हणून तर मी आजचा पण दिवस ठेवला ना. मला वाटलं की एक दिवसाचं मी काय दाखवू, आणि तुला लोकांनी नाही बघितलं की सांगतील हे काय बोर करतो येडं. कुठेतरी जाऊ जिकडे आपण काम पण करू शकू. मला रील एडिट करायची. काल मी एक रील एडिट करणार होतो एअरपोर्टवर, पण माझ्याकडे लॅपटॉप नव्हताच. मी विसरलेलो की मी फक्त आयपॅड आणलाय, तर म्हणून मी आत्ता ते रील एडिट करणार आणि टाकणार फॉर दिस चॅनल अँड दी इंस्टाग्राम रील. आणि तुम्ही पाऊस बघा, मस्त पाऊस आहे बघा. आपण कुठे चाललोय फायनली? आता झालं स्टारबक्सला. हां, ते बसून काम करायला मजा येते. खूप फेवरेट स्टारबक्स आहे आमचा, कारण बसायला मस्त जागा आहे आणि काम करायला मजा येते. चला दार उघडा मॅडम. अरे पुल लिहिलंय, पुल पुश करते. काय लिहिलंय बघ, काय लिहिलंय दुकान. वाचलं नाही, तेच शिक्षण इम्पॉर्टंट आहे, तेच सांगतोय. पण चाललं नाही तू. तरी तिकडे पूल लिहिलंय, पुश करते. आता बघ बरोबर. हां, आता बघ, आता तू करणारच ना परत. हां, गुड. हो, खूप दिवस झाले. आता आमचं ऑफिस बॅनरला असतं तर आम्ही तिकडे जात असतो. 2 शॉर्ट फ्लॅट व्हाईट. आमची कॉफी आलेली आहे शॉर्ट फ्लॅट व्हाईट. आणि आज आम्ही कुकी पण घेतली आहे, डबल चॉकलेट चिप कुकी. कसं वाटतंय? ॲक्च्युली ती प्रिशासाठी होती. हां, प्रशासाठी होती. कसं वाटतंय पण? क्लास वाटतंय? मस्त वाटतं. जस्ट लुक ॲट दिस व्ह्यू. आमचा फेवरेट स्टारबक्स आहे. इकडे View. बसून मजा करायला. मस्त लाईट आणि कॉफी. हॉट कॉफीचं वेदर आहे आज. चला काम करा आता, चला बस झालं. काल तू काय केलं? काल तू काम केलं की नाही? काल मी थोडंफार काम केलं, पण इन जनरल काय केलं मी काल काल विसरले. तू सनूला भेटली पहिले. हा, काल मी माझ्या नीसला गेले पिक करायला स्कूलमधून. तिचं हे फर्स्ट इयर आहे स्कूलचं, सो आय वेंट टू पिक हर अप. नंतर मग मी घरी आले, मी काम केलं आणि मग आईबाबांकडे गेले, डिनर केला आणि परत घरी आले. हां, आणि मग मला भेटले. आणि मग मग तुझं हा दिवस झाला. बेस्ट झालं. या खरंच या ऑफिसला नाही गेले. बट दॅट इज ओके. आपलं सगळं काम झालेलं शूटिंगचं, Yes. म्हणून सगळ्यांनी वर्क फ्रॉम होम केलं काल. हो, काल सगळ्यांना वर्क फ्रॉम होम आणि मी वर्क फ्रॉम दिल्ली केलं. नाही, वर्क फ्रॉम राजस्थान ॲक्च्युली या राजस्थान. तू शूट केलं की नाही? केलं. चला आता कॉफी प्यायची. येस. आणि मला पण काम आहे, लेट झालं. आता आपण सगळं पार्सल घेतलंय. नंतर सांगतो की आम्ही पार्सल का घेतलं आणि निघतोय. माझं एडिटिंग तर झालंच नाही. ब्युटिफुल वाईफ किती मस्त दिसते आज. हो खरंच, सकाळी पटपट आम्ही 5 मिनिटांवरून गेलेले मीटिंगला. चांगली दिसते. पण आपण काय करतो इकडे? आपण प्लांट्स परचेस करतोय आमच्या ओपनिंगसाठी मंडेला. सगळे या तुम्ही. हाँ सगळे हाँ, ये व्लॉग संडे को लाईव्ह जा रहे, मंडे को बोला. हाँ सब लोग आओ मंडे को प्लीज गाईज. तर आम्ही प्लान्स घ्यायला आलो आहे, तर बघू कुठले प्लान्स मिळतात. आणि ही माझी बहीण आहे बाय द वे, निकिता से हाय. आणि हे आमचं जीजा अनिकेत. हे कौन से प्लान्स पसंद आहे तेरे को? वही जो सिलेक्ट किया निकिता ने. अरे हां विसरले. आउटडोअरसाठी हवेत, मोठे नाही, दे विल ग्रो. होतील ते मोठे, आत्ता ते सगळे छोटे छोटेच आहेत. तर म्हणून आम्ही स्टारबक्सवरून लवकर निघालो, कारण इकडे यायचं होतं प्लांट सिलेक्ट करायला. अँड दॅट्स वाय वी टूक द कॉफी पार्सल. निकेत,
तुम्ही मराठीत बोलणार का? नाही असे काय काय मला मराठी नाही मराठी येत नाही. हे काय प्लेस आहे काय? कारिगर म्हणून आहे एक, त्याला स्कूल ऑफ अप्लाइड लर्निंग असं म्हणतात. तर इथे ते आपण जे शिकतो म्हणजे ॲप्लिकेशन, लाईक हाऊ टू डू इलेक्ट्रिकल वर्क किंवा हाऊ टू प्लांट, आपण पॉटिंग कशी करायची, अप्लायन्स रिपेअर करायचं असेल तर ते कसं करायचं, हे सगळं शिकवतात इथे. त्यांचे टूल्स वगैरे सगळे हे मागचे टूल्स हे कसे यूज करायचे अँड व्हॉट इज ईच टूल कॉल्ड, असं हे सगळं शिकवतात. इंटरेस्टिंग स्टफ. हां. आमचा जीजा प्लांट्स विकत घेतोय टेम्पोवरून कुठलं तरी. जीजा काय कर रहे हो बेटा? तर सुखदा, निकिता आणि प्रिशा ते गेलेत घरी आणि आम्ही चाललोय पॉट्स घ्यायला, कारण आम्ही 20 प्लांट सिलेक्ट केलेत पण त्यांच्याकडे पॉट्स नाही आहेत. तर आता आम्ही पॉट्स आणणार, मग ते पॉट करणार अँड देन वी हॅव टू ट्रान्सपोर्ट दोज प्लांट्स ॲज वेल. तर खूप सारं काम आता पेंडिंग आहे. आधी पॉट्स आणू आणि मग आम्ही जेवण पण ऑर्डर केलं आहे आणि मग तिकडे ह्यांच्या घरी जाऊन जेवण करू. तुम्ही काहीतरी बोला की मराठीत. आम्ही मराठी शिकतोय. मराठी शिकतोय. अच्छा हां. तर हे अनिकेत राय आहेत, तर ते मराठी शिकतोय. पण टू बी ऑनेस्ट हा खूप भारी मराठी बोलतो, म्हणजे ह्याला पूर्ण कळतं आणि सगळं बोलतो पण. लवकर शिका. पण आहे और कोई कलर नाही, वाईट नाही आहे इसमें. इधर देखो जरा, पर्स मिळाले का? मिळाले चांगला पर्स मिळाले. अरे कुठे थांब जरा. आम्ही पोचलोय अनिकेत आणि निकिताच्या घरी. आता वर चाललोय मस्त जेवण करायला. अरे लिफ्ट का फिर से काम चालू है का? लिफ्टचं फुल काम चालू है. अच्छा पूरा वाटर प्रूफिंग कर रहे हो उसको फिर से? इतने सारे रूल्स क्यों है तुम्हारे बिल्डिंग में, सोसाइटी में ऐसा है लिफ्ट को लेके? सांगा ना किती एवढे रूल्स काय आहे तिकडे? सोसायटी आणि रूल सोसायटी. बघा हे नॉर्मल लोकांचे चप्पल आणि हे प्रिशाचे चप्पल किती क्यूट आहेत. छोटे चप्पल. हे आहे आमचं जेवण आणि मध्ये डायट कोक कोणाचं माहिती का? हे सुखदाचं, गंदू सुखदा. नाही माझाच ॲक्च्युली. मस्त जेवण झालं आणि आता मला झोप पण आली. परत टाईम झालं अराऊंड 4 वाजलेत आणि मला जाऊन झोपायचं आहे. तुला झोपायचं आहे का? झोप आली परत. हां परत. आणि मी 12 वाजता उठलोय तरी मला झोप आली. प्लांट का? लवकर सर, पोर्टर निघालाय. ओके चला लेट्स गो. मस्त मी घरी येऊन झोपलेलो फॉर ऑलमोस्ट अन आवर आणि आता ते जे प्लांट्स आहेत त्याचा पोर्टर निघाला आहे. आम्ही चाललो आहे त्या बिल्डिंगमध्ये प्लांट्स लावायला. सगळे प्लान्स उतरवून झाले. ज्यादा मत डालो. चिखलला काय म्हणतात? चिखल मत करो, त्याला सांग. चिखल, व्हॉट इज चिखल कॉल्ड इन हिंदी? काही आउटडोर आहेत, काही इनडोर आहेत. सो आम्हाला हे सगळे मस्त असे प्लेस करायचे आहेत तिकडे. आणि वरती पण ऑफिसमध्ये काही ठेवायचे आहेत, काही शोरूममध्ये. सो या नाव यू गोना डू दॅट. आणि आता तुला वडापाव खायचा आहे का? वाड्याचा वडापाव. त्याची आम्ही रील केलेली परवा, ती टाकणार आहे उद्या. पण खाऊ ना प्लीज. वेदर तर तसाच झाला आहे. हां वेदर खूप छान झालं आहे आज. चला आता आम्ही चाललो आहे वडापाव खायला. इकडे गरम वडापाव, ते पण वाड्याच्या आत. हे खूपच भारी वडापाव आहे. तुम्ही जर कधी नारायणपेठला आलात तर डेफिनेटली ट्राय हॅविंग दिस वडापाव. गरम वडापाव वाड्याच्या आत. हे मम्मी ब्लॉग में कभी नाही. मम्मी हाय बोल ब्लॉग को. मम्मी ही माझी मम्मी. मराठीत हाय बोलायचं फक्त. हाय, नमस्कार बोल. नमस्कार. तुला मराठी येते का? थोडी येते. हाय, मी आहे मनोहर पंजाबी. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. धन्यवाद. थँक्यू. चला इकडचं काम तर झालेलं आहे आणि आता आम्ही चाललोय डिनरला सगळे. निकिता, अनिकेत, प्रिशा, मी आणि सुखदा. तर पूर्ण दिवस आम्ही यांच्याबरोबर स्पेंड केला ॲक्च्युली. असं प्लॅन नव्हतं पण सगळं अनप्लॅन्ड झालं. नथिंग वॉज प्लॅन्ड. रॅन्डम प्लॅन झाले. ब्लॉग बना रहे तो मस्त मिसल पाव खाते रहे भाई. अरे पण वो लंच टाइम ना भाई. अरे नाही, फक्त मराठी खाना खाते. फ्री टाइम चष्मा कुठेतरी ठेवतो आणि मलाच विचारतं चष्मा कुठे. आलोय आम्ही घरी. एकदम दमलोय. असा अवतार झाला आमचा एकदम. आणि आता सडन आमचा प्लॅन बनला आहे. आम्ही सगळे निकिता, अनिकेत, मम्मी, पप्पा डिनरला चाललो आहे. सो एक आपण असंच फनसाठी ट्रान्झिशन करूयात चला. सो वील सी यू गाईज इन 10 minutes. वोला हिअर वी गो. आता आम्ही रेडी झालो आहे डिनरला जायला आणि टाईम वाजले 9:06. तेव्हाच आम्ही आता निघतो आहे सगळे आणि माझे पेरेंट्स पण येत आहेत. तर इट्स मी, सुखदा, माय पेरेंट्स अँड निकिता, अनिकेत आणि प्रशा. तर आता आम्ही कॅमेरा इकडे सोडतो आहे. आयफोनवर थोडं ब्लॉग करणार तुम्हाला दाखवतो की डिनरवर काय करतो. मस्त
मस्त डिनर झालं आणि वी आर बॅक होम. दिस प्लेस टर्न आउट टू बी व्हेरी नाईस ॲक्च्युली. म्हणजे फूडच्या मामल्यामध्ये इट वॉज व्हेरी नाईस. इट वॉज अ न्यू प्लेस. ओपन प्लेस. हां, इट वॉज कॉल्ड कारी, CAARI औंधमध्ये. अँड सगळ्यांना खूप आवडलं, एस्पेशली आमच्या पेरेंट्सला खूप आवडलं. अँड दॅट इज द मेन थिंग. लाईक पेरेंट्स जेव्हा म्हणतात ना की जेवण चांगलं आहे देन वी आर लाईक बेस्ट. म्हणजे ही प्लेस एकदम भारी आहे. बट एनिवे आय होप शॉर्ट्स काढलेत तू? 2-3 शॉर्ट्स काढले ते दाखवतो. ते आपण अटॅच करू. बट एनिवे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्लॉग टिल हिअर. आय होप तुम्हाला मजा आली असेल. 2 दिवस आम्ही हे व्लॉग शूट केले, काल आणि आज. आम्ही म्हणजे काल फक्त मी होतो, आज आम्ही दोघं होतो. लकीली सुखदा होती ब्लॉगमध्ये. पण आजचा फन ब्लॉग बनेल बिकॉज खूप लोक होते आजच्या आणि vlog काहीच प्लॅन नाही केलं. लिटरली आम्ही आजचा दिवस एकही कण प्लॅन नाही केलेला. माझे फक्त 2 मीटिंग सकाळचे प्लॅन्ड होते जे मी व्लॉग नाही केले. बाकी रेस्ट ऑफ द डे वॉज ऑल अनप्लॅन्ड. ऑल प्लॅन. आणि होप तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, मित्रांबरोबर शेअर करा आणि सांगा की असं एक नवीन मराठी कपल आलं जे व्लॉग करतंय. ठीक आहे. थँक्यू.